ज्या माणसानं जगाला द कंप्लीट मॅन ही ओळख करून दिली, तुम्हाला सांगते, रेमनचा मालक शेवटी भाड्याच्या घरात मेला. विचारा, तुम्हाला सांगते, करोडो अब्जनं कमवून ठेवता, करोडो अब्जनं. त्याची एकच चूक झाली, आपला मुलगा आपला राहते म्हणून सगळी प्रॉपर्टी पोराच्या नावावर केलं, सगळी ऑल प्रॉपर्टी सगळं पोराच्या नावावर. आणि पोरानं शेवटी का केलं? भाड्याच्या घरात राहायची पाळी आली का नाही? म्हणून मी काय एवढं सांगायचंय, मला लेकरावर प्रेम राहू द्या, पण आंधळं प्रेम लेकरावर कधीच करायचं नाही. माझ्या आईवडिलांना, तुमच्या आईवडिलांना, मी सुद्धा माझ्या लेकरावर कधीच आंधळं प्रेम करणार नाही. आणि आपलं जी काय आहे 4 आणि 8 आणि 10 लाख करोड अब्जो काही राहू दे, ते आपल्याजवळ ठेवायचं. आणि जी मर्यादा असते जे लेकराला द्यायचं का नाही, ती तेवढंच द्यायचं आणि बाकीचं आपल्याजवळ ठेवायचं. आजकाल काही भरोसा नाही कुणाचा, दुनियाचा भरोसा नाही, आपल्या लेकरावाचा नाही तर दुनियाचा काय हो, लेकरावाचा सुद्धा भरोसा नाही आपल्या. म्हणून मला तर काय वाटते, आपल्या म्हातारपणासाठी आपण काही ना काहीतरी सेविंग करून ठेवावं, काही ना काहीतरी गटुडं मटुडं बाजूला काढून ठेवावं. आपल्या कमाईतलं आपण ठेवायचं नाही. माझं लिकरू आलंय, चांगलं आलंय, विश्वास आहे, मला सांभाळते, असं करतोय तसं कर. अजिबात तसलं काही करायला जाऊ नका. आंधळा विश्वास ठेवायचंच नाही. डोळे उघडून विचार करायचं, ही डोकं उघडायचं. हिथं ही मन म्हणतंय, नाही गो माझं पिंट्यालही चांगला आहे गो, माझा चिंट्यालही चांगला आहे गो, माझा डंप्यालही चांगला आहे गो, माझा गुड्ड्यालही चांगला आहे गो. असं करणारच नाही. मग माझे लेकरू लई गुणाचे आहेत. आहा, कधी लेकराचे गुण उलटे पडतील आणि आपलाच गळा दाबतील कळणार नाही. कधी घराच्या बाहेर आपल्यालाच काढतील ही सुद्धा कळणार नाही. आणि जवळचं गटुडं बघून का, तुम्हाला सांगते, लेकरं, सुना, पुरी, पोरं, अख्खं खानदान, म्हातारी जवळ गटुडा आहे, म्हाताऱ्याजवळ गटुडा आहे, सांभाळा, चांगलं बघा, असं करा तसं करा. मनू सांभाळतात, मनू कदर करतात. कळलं का? ह्याच्यासाठी तर स्वतःचं गटुडं स्वतःजवळ सांभाळून ठेवा. मी तर ठेवणार आहोत. तुम्हाला काय करायचंय करा, मला काय करायचंय माझ्या थोडीच तुम्ही घरला येऊन बसणार आहोत. तुमचं तुम्ही बघा. मी आज सांगायचं काम होतं सांगितले, ऐक वाटलं ऐका, नाही तर पडा तिकडेच.